मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना बहुमताने निवडून द्या, आमदार जयकुमार गोरे यांचं आवाहन। माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मानखटावचे आमदार जयकुमार गोरे व महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये दहिवडी येथील कार्यकर्त्यांचा मेळावा स्वाती मंगल कार्यालयात संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ऐतिहासिक मताने निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला। या मेळाव्याला भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, भास्करराव गुंडगे काका, दिलीप भाऊ जाधव, अतुल शेठ जाधव, धनाजीराव जाधव, पंढरीनाथ जाधव, सिद्धार्थ गुंडगे, विशाल घोरपडे, रुपेश मोरे, विजय जाधव, दत्ता देशमाने, सोहेल शेख, एकनाथ पवार, महेश कदम, शिवाजी शिंदे सर, सुरेश तुपे, रवींद्र संकुडे, निखिल शेठ शिंदे, सुहास नाळे, आजीमाजी नगरसेवक व दहिवडीतील आमदार जयकुमार गोरे समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले, आज माझा विश्वासच बसत नाही की ही फक्त दहिवडीची बैठक आहे। कार्यालय खचाखच भरून आज दहिवडीतल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला आपला कार्यकर्ता सक्रिय होऊन या बैठकीमध्ये आज सहभागी आहे। मी सगळ्या दहिवडीतल्या माझ्या सहकार्यानं ज्यांनी ह्या मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। गेल्या 1 महिन्यापासून निवडणुकीचं वातावरण आपण बघताय आणि त्याच्याही अगोदरपासून गेल्या 6-7 महिन्यापासून या महाराष्ट्रातला किंबहुना या देशातला सगळ्यात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणून काही मतदारसंघ आहेत, त्यातला आपला माढा हा मतदारसंघ या राज्यातल्या सगळ्यात चर्चेचा विषय असलेला मतदारसंघ आहे। आपल्या सगळ्यांना वाटलं की सगळ्यात जास्तीची चर्चा ही बारामती मतदारसंघाची होईल, पण बारामती मतदारसंघापेक्षा जास्तीची चर्चा आता माढा मतदारसंघाची होते। याला कारणही तसंच आहे, कारण या माढा मतदारसंघामध्ये 2009 साली या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व या राज्याचे नेते सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं होतं आणि पवार साहेब 2009 साली या विभागाचे खासदार म्हणून निवडून गेले होते। आणि तेव्हा या माढ्यातल्या जनतेच्या आपल्या सगळ्यांच्या प्रचंड मोठ्या अपेक्षा आपल्या होत्या की पवार साहेब या भागाचे खासदार झाले तर आमच्या भागात पाणी येईल, आमच्या भागात शेतकरी संपन्न होईल, आमच्या भागात कारखानदार येईल आणि आमच्या भागातल्या शेतकरी बांधवांचा विकास होईल आणि सगळ्यात महत्वाचं आमची बारामती होईल असं अनेक लोकांना वाटत होतं। आणि प्रचाराचा मुद्दाही हाच होता की बारामती सारखा विकास करायचा असेल तर शरद पवार साहेबांना निवडून द्या। मावळत्या सूर्याची शपथ घेतली, या भागाला पाणी देतो म्हणून सांगितलं। 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण बघितलं पवार साहेब कुणाला भेटले नाही, इथं कुठलं काम झालं नाही, पाण्याचा तर विषयच आला नाही। त्याच पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं जर पाणी नाहीच तर आपण देणार कुठून। हे सगळे विषय आपल्या सगळ्यांच्या समोर होते। 5 वर्ष पवार साहेबांची गेली, या भाग जसा होता तसाच राहिला। पाण्यासाठी आपण एका बाजूने संघर्ष करत होतो। 2009 पासून आपला चालू झालेला संघर्ष आज अखेर पाण्यासाठी संघर्ष चालू आहे। पहिल्या टप्प्यातलं आपलं उरमोडीचं पाणी आलं, 97 गावातनं पाणी वाहतंय। आज मला सांगायला अभिमान वाटतो की एका बाजूला कोयनेच्या काठावर दुष्काळ आहे, एका बाजूला कृष्णेच्या काठावर दुष्काळ आहे आणि त्या ठिकाणी दुष्काळ असताना त्या भागातली लोक आंदोलन करतायत
की आमच्या भागातलं आमच्या कृष्णेचं पाणी मान खटावचा आमदार जयकुमार गोरेनं पळवून नेलं. हा इतिहास आहे. पूर्वी आपण सांगत होतो की आमचं पाणी त्यांनी पळवून नेलं. 15 वर्षात हा इतिहास बदलून दाखवला आणि आता कृष्णाकाठच्या लोकांना सांगायला लागतं की आमचं पाणी मानच्या आमदारानं पळवून नेलं म्हणून आंदोलन करायला लागतं. एवढा प्रचंड मोठा दुष्काळ असताना गेल्या 92 दिवसापासून या मान खटावच्या मातीमध्ये कृष्णेचं पाणी वाहतंय, कुरमोलीचं पाणी वाहतंय, कनेरचं पाणी वाहतंय. 92 दिवसापासून पाणी वाहतंय. आपण बघितलं एका बाजूला टँकर आणि दुसऱ्या बाजूला ओढ्यानं नाल्यानं पाणी वाहताना आपण बघतोय. आमच्या दहिवडी मधला रानमाळा असेल, शिंदे आपला पिंगळीचा तलाव असेल, इथून पुढचा सगळा भाग आपण बघतोय आज पाण्याखाली आलाय. आणि एका बाजूला हे उरमोडीचं पाणी वाहत असताना दुसऱ्या बाजूला जेहे गटापूरचं पाणी आलंय. जेहे गटापूरचं पाणी आता आंध्री धरणात आलंय. ते पाणी या नदीमध्ये जाणार आहे. आज सकाळी भाषण करताना अनेक काही लोकांनी सांगितलं की आमची कृष्णा काय मान नदी आमची कोरडी ठेवली. हा प्रश्न मला विचारण्याऐवजी 85 वर्ष जे राजकारणात होते, ज्यांना तो नेता मानतो त्या नेत्याला विचारलं असतं तर बरं झालं असतं. शरद पवार साहेब 41 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री किंवा तुम्ही पाठिंबा दिलेला मुख्यमंत्री होता, तरी आमचा मान खटाव दुष्काळी का राहिला, आमची मान नदी कोरडी का राहिली, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. तुम्ही मला विचारताय. ज्या जयकुमार गोरेनं मान नदीला गेल्या 13 वर्षापासून पाणी दिलंय, त्या जयकुमार गोरेला तुम्ही विचारताय. मला कळत नाही. एवढं सगळं झाल्यावर ह्या लोकांना इथं येऊन भाषण करताना लाज कशी वाटत नाही. आणि मला दुसराही कौतुक वाटतं काका, या माणसाची सभा ऐकायला माणसाला येताना माणसाने बी थोडा विचार केला पाहिजे ना. अरे 85 वर्ष ऐकतोय आपण यांना, तेच ऐकतोय. दुसरं नवीन काय ऐकलं आम्ही ना. पाण्याचा विषय सुटला. आता सगळ्यात ज्वलंत प्रश्न असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तुम्ही सांगता. या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय, आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं. तुम्हाला जबाबदारीने सांगतो, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला आता शिंदे साहेब फडणवीस साहेबांच्या सरकारनं दिलंय. कायदा मंजूर झाला, त्याचं गॅझेट झालं, राज्यपालाची सही झाली, त्याचं कायद्यात रूपांतर झालं, कायद्याची अंमलबजावणी चालू झाली. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी चालू झाली. आणि एका बाजूला ही अंमलबजावणी चालू झाल्यावर आज निवडणुकीमध्ये पुन्हा तोच मुद्दा आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकणारं पाहिजे, टिकणारं पाहिजे. तुम्हाला कसं कळालं हे टिकणार नाही? तुम्ही फक्त अक्षरा टाकायला होता, तुम्ही फक्त लग्नामध्ये अक्षरा टाकायला होता आणि तुम्हाला कसं समजलं की ह्या जोडप्याला मुलगाच होणार नाही म्हणून. आणि म्हणून आपल्याला या निमित्तानं मी एक गोष्ट सांगणार आहे आपल्याला. शरद पवार आज 85 वर्षाचे झाले आणि 85 वर्षाचे शरद पवार झाले असताना शरद पवार साहेब 25व्या वर्षी आमदार झाले होते. 25व्या वर्षी आमदार झाले. 85 वर्षाचे आज शरद पवार साहेब आहे. 25व्या वर्षी आमदार झाले. 85 मधनं 25 वजा करा, किती राहिले हो? 60 राहिले. 60 मध्ये 12 वर्ष फक्त ते आमदार होते. आमदार काय आरक्षण देऊ शकत नाही, पाणी सगळ्या राज्याचे प्रश्न सोडवू शकत नाही. ते 12 वर्ष वजा करा. मनोहर जोशींचे 5 वर्ष वजा करा. शिंदे साहेबांचे 2 वर्ष वजा करा. 41 वर्ष पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री 4 वेळा झाले. आणि तिथून पुढचा कालखंड पवार साहेब ज्याला पाठिंबा देतील तो मुख्यमंत्री किंवा पवार साहेब सांगतील तो मुख्यमंत्री. या 41 वर्षामध्ये पवार साहेबांनी एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेतली. असं एक वाक्य पवार साहेबांचं 41 वर्षातलं मला सांगा की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भूमिका घेतली भूमिका. कधी मराठा आरक्षणाला दिलं पाहिजे पवार साहेब बोलले कधी? बाकी सोडून द्या. त्यांच्या 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या भाषणात घेतलं असं एक भाषण मला दाखवा. एक भाषण दाखवा मला.
ते तर सोडून द्या, पण शरद पवार साहेब त्यांच्या 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत रायगडावर एकदा गेल्याचं मला दाखवा, एकदा रायगडावर गेल्याचं दाखवा मला. अरे कुठले मोदीजी 2 वेळा रायगडावर येऊन गेले. शरद पवारांची स्वारी वयाच्या 85व्या वर्षी रायगडावर गेली. आत्ता ती पण पालखीतनं गेली, अंबारीतनं गेली. जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन नाही घेतलं, तुतारीचं पूजन घेतलं. महाराजांनी अशी तुतारी फेकली ना रायगडावर, काय राहिलं नाही तिच्यात आता. हो, ज्या पवार साहेबांनी 60 वर्षात कधी मराठा समाजाला आरक्षणाचा विषय घेतला नाही, ते सांगतात आरक्षण टिकणारच नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. 19 साली आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. सारथीची स्थापना देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. EWS अंमलबजावणी, मुलाच्या शिक्षणाचा फीचा विषय होता, त्याची अंमलबजावणी फडणवीस साहेबांनी केली. मराठा समाजासाठी आता हॉस्टेल बांधतायत पुण्या मुंबईमध्ये, फडणवीस साहेब बांधतायत. एवढं सगळं कोणी केलं? फडणवीस साहेबांनी केलं. आणि शिव्या कोणाला? शरद पवार साहेबांना कोण शिव्या देते का? देतोय कोण? देतय का? नाही ना. एकनाथ शिंदेना कोण देतय का? अजितदादांना कोण शिव्या देते का? शिव्या कोणाला? अरे ज्या फडणवीस साहेबांनी 19 साली आरक्षण दिलं, ज्याने आत्ता आरक्षण दिलं, ज्याने अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली, ज्याने EWS विद्यार्थ्यांच्या फीची सवलतीची स्कीम आणली, जो मराठा समाजाचे सगळे प्रश्न घेऊन लढतोय, त्या फडणवीस साहेबांना शिवे. आणि ज्या पवार साहेबांनी काहीच केलं नाही, तो जाणता राजा. कधीतरी या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आता आरक्षण जाणार नाही आरक्षण, पण आता निवडणूक आली की शंका उपलब्ध करायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलणार आहे म्हणून सांगायचं. आता मला सांगा, 10 वर्षात घटना बदलली का? बदलली 10 वर्षात घटना. पण निवडणूक आली की घटना बदलणार, निवडणूक आली की आरक्षण जाणार, निवडणूक आली की समाजात वाद चालू झाले. या सगळ्यांच्या पासून सावध राहा, मी तुम्हाला सांगतो. वेळ खूप झालाय, पण आपल्या सगळ्यांचे पाणी प्रश्न सोडवायची वेळ आहे. आपण दहिवडीचा 100% दहिवडीला येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये या दहिवडीतला एकही भाग पाण्याशिवाय राहणार नाही. दहिवडीच्या प्रत्येक भागाला शेतीला पाणी देणार आहे. बघा, अशी सकाळी भाषणात म्हणलं, कोणतं अडवून आणतंय पाणी मागितलं की म्हणते आमच्याकडे आम्हाला भेटा. बोललो भाषणात कोणतरी, पण त्यांनी एवढं कबूल केलं की पाणी आलंय, एवढं कबूल केलं की पाणी पाहिजे असतं तर आमदाराकडे जायला लागतं, हेही सांगून टाकलं तिथं. म्हणजे माझा प्रचार त्यानेच करून टाकला. त्याला माहिती आहे त्याच्या लोणावळ्याला पण पाणी मीच देतो. घर टेवायला खाल्लं पाक, बंधाऱ्याचं पाणी लागून. एक समजून घ्या, हे पाण्याच्या योजना होत आहेत. कशामुळे होत आहेत? फडणवीस साहेब आपल्यासोबत आहे, मोदीजी आपल्यासोबत आहे. 700 हजार कोटीच्या 5-5 हजार कोटीच्या योजना एकट्या राज्य सरकारच्या जीवावर होत नाही, त्याला केंद्राचं बळ लागतं. आणि केंद्रात पैसे आणायचे असतील तर आपला हक्काचा खासदार लागतो. किसान सन्मान योजना चालू झाली, शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. रेशनिंगचं धान्य मोफत मिळतंय. आज सगळ्यांच्या उपचार मोफत होत आहेत. 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत होत आहेत. गॅस कनेक्शन नाही, घरात गॅस मिळतोय. शौचालय नाही, शौचालयासाठी 15,000 रुपये अनुदान मिळतंय. घर नाही, प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर मिळतंय. मुलगी जन्माला आली, तिच्या नावावर 1 लाख रुपये जात आहे. आता STची सवलत आली आहे. एखादी भगिनी आमची गरोदर राहिली तर गरोदर राहिल्यापासून 2 वर्षाचं बाळ होईपर्यंत सगळी सेवा सरकार करत आहे. बाळत पण मोफत करत आहे. अशा किती योजना मोदीजींच्या आहेत. आज मोदीजींनी राम मंदिर बांधलं. खूप वेळ झालाय, ते विस्ताराने मला बोलायचं होतं, पण आज राम मंदिराचा विषय बघताय. रामनवमी आपण साजरी केली, प्रत्येक वर्षी करतोय. रामनवमी आपण इथं साजरी करतोय, पण आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामाला अयोध्येत मंदिर नव्हतं.
500 वर्षापासून प्रभू श्रीराम तंबूत होते. या काँग्रेसवाल्यांना कधी लाज वाटली नाही की हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंचा राजाचं मंदिर आणि हिंदूंच्या देवाचं मंदिर बांधू नाही शकले. हे तंबूत देव होता आपला प्रभू श्रीराम. अरे मोदी सारखा युग पुरुष जन्माला आला, अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिर उभं राहिलं आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. 22 जानेवारीला सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. हिंदूंची संस्कृती जपण्याचं काम त्या मोदीजींनी केलं. हे काँग्रेसला नाही जमलं. अहो ते राहुल गांधी मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला गेला नाही. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, लक्षात ठेवा. अहो जे रामाचे झाले नाही ते आपले काय होणार आहेत. या सगळ्या लोकांच्या पासून सावध राहा. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश मजबूतीकडे चाललाय. जगातली 5वी सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था ही भारताची आहे. 75 वर्ष झाले काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकला नव्हता. काश्मीरचा झेंडा वेगळा होता. 75 वर्षांनी 370 कलम मोदीजींनी हटवलं, अमितभाईंनी हटवलं आणि आपल्या सगळ्यांची छाती अभिमानानं फुलून येते की काश्मीरच्या लाल चौकात भारताचा तिरंगा आता फडकतो. ही सगळी कामं मोदीजींच्यामुळे झाली. उद्या मोदीजी पंतप्रधान झाले नाही तर देशाचं नुकसान होईल, लक्षात ठेवा. आमच्या दहिवडीची 50 कोटी रुपयाची पिण्याची पाण्याची योजना आज चालू आहे. त्याचे सगळेच्या सगळे पैसे आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रयत्नातनं मोदीजींनी दिलेत. 50 कोटीची पाण्याची योजना आपल्या शहरामध्ये. त्यामुळे हे सगळं आपल्या लक्षात घ्या. या सगळ्या योजना चालू आहेत त्या मोदीजींच्यामुळे चालू आहेत. सातारा पंढरपूर हायवे मोदीजींच्यामुळे आहे. पालखी मार्ग मोदीजींच्यामुळे आहे. माळशिरस पासून खाली जातो तो रोड मोदीजींच्यामुळे आहे. हे सगळ्या भागामध्ये विकास बघतोय आपण. आणि आपली जी MIDC खटाव मानची अस्तित्वाची लढाई आपण लढतोय. कारण आमच्या मान खटावच्या लोकांच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हा भाग या भागानं प्रगती केली पाहिजे. ती MIDC आदरणीय खासदार साहेब आपल्या सोबत आहेत म्हणून ती MIDC आज उभी राहिलेल्या या भागामध्ये होताना आपण बघतोय. त्याला सगळे पैसे मोदीजी देणार आहेत. या सगळ्या गोष्टी मोदीजींच्यामुळे होत आहेत. म्हणून मोदीजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणं ही काळाची गरज आहे. आणि मोदीजी जेव्हा या देशाचे पंतप्रधान होतील त्याच्यामध्ये शंका तर कुणालाच नाही. राहुल गांधीला नाही, मग तुमचा तर विषय सोडा. राहुल गांधी पण म्हणते मोदीच पंतप्रधान होणार आहे, शंका नाहीच आहे. पण मोदीजी जेव्हा शपथ घेतील तेव्हा आमच्या दहिवडीचा खासदार, आमच्या माढ्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा रणजित दादा मोदीजींच्या सोबत असला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न केले पाहिजेत आणि मोदीजी रणजित दादाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून आपल्याला सांगेन. दादा हक्काचा आहे, दादा आपला आहे, दादा हक्काचा आहे, दादा मान खटावचा आहे. लक्षात असू द्या. एक वेळ माझ्या निवडणुकीत गडबड झाली तर चालेल, पण दादाच्या निवडणुकीत गडबड चालणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला दादा एवढंच सांगतो की आपण कमळाच्या चिन्हाच्या पाठीशी उभा. दादा समोर बसलेला प्रत्येक माणूस फक्त दहिवडी शहरातला आहे. दहिवडीचा बाहेरचा एकही माणूस इथं बसलेला नाही. त्यामुळे आज दहिवडीमध्ये माझ्या राजकीय इतिहासातली सगळ्यात मोठी बैठक आहे दहिवडी शहराची. एक बदलाचं वारं दहिवडीत आहे. आम्ही खात्रीने सांगतो इथं बसलेला प्रत्येक माणूस जर इमानदारीने भारतीय जनता पक्षासोबत राहिला तर या दहिवडी शहरातनं 4000 मताचं लीड रणजित दादाला बसलेला ताकदीची एवढी मोठी ताकद आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. दादांच्या पाठीशी राहा. एक आग्रहाचं निमंत्रण आपल्या सगळ्यांना देतोय. दादांच्या प्रचारासाठी मगाजपासून जे मोदीजी म्हणतोय ते मोदीजी 30 तारखेला रणजित दादांच्या प्रचारासाठी माळशिरसला सकाळी 10 वाजता येत आहेत. आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण सगळ्यांनी मोदीजींना आशीर्वाद देण्यासाठी, रणजित दादाला आशीर्वाद देण्यासाठी माळशिरसला सगळ्यात ताकदीने यायचंय. मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा.